नमस्ते. केदार सीकर सनातन संस्कार चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत BGM 021 म्हणजेच भगवद्गीता मराठी भाष्य पुस्तक वाचन भाग क्रमांक 21. या उपक्रमासाठी आपण गीता प्रेस गोरखपूरचे श्रीमद भगवद्गीता तत्वविवेचनी हिंदी टीकेचा मराठी अनुवाद हे पुस्तक वापरत आहोत. आतापर्यंतच्या 20 भागांमध्ये आपण अर्जुन विषाद योग, सांख्ययोग, कर्मयोग नावाचे भगवद्गीतेचे पहिला, दुसरा आणि तिसरा अध्याय संपूर्ण केलेले होते आणि आता या 21व्या भागामध्ये आपण चौथ्या अध्यायाला प्रारंभ करणार आहोत. या उपक्रमामधील पहिले 20 भाग जर आपण ऐकलेले नसतील तर आपल्याला प्रार्थना आहे की आपल्या चॅनलच्या केदार सीकर सनातन संस्कार नावाला क्लिक करा. तिथे आतमध्ये प्लेलिस्ट नावाचे बटन असेल उजव्या बाजूला वरती. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तिथे आपल्याला भगवद्गीता मराठी भाष्य वाचन नावाची आपली प्लेलिस्ट मिळेल. त्या प्लेलिस्टमध्ये पहिल्या भागापासून 20व्या भागापर्यंत सर्व भाग आपल्याला ऐकायला मिळतील. ते सर्व भाग आपण ऐकावेत. यापुढे येणारे जे काही भाग असतील, जवळपास 100 भाग आपले या उपक्रमाचे होणार आहेत, तर ते सर्व भाग मी त्याच प्लेलिस्टमध्ये अपलोड करणार आहे. त्यामुळे त्या प्लेलिस्टचा अवश्य आपण लाभ घ्यावा आणि ह्या प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्व व्हिडिओ सिरियली ऐकावेत आणि भगवद्गीतेचं ज्ञान प्राप्त करून घ्यावं ही आपल्याला प्रार्थना आहे. चला तर मग आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे प्रथमतः परमेश्वराचे ध्यान करूयात आणि मग प्रत्यक्ष पुस्तक वाचनाला आरंभ करूयात. ओम श्री परमात्मने नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद भगवद्गीता चौथा अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग. नेहमीच्या पद्धतीप्रमाणे प्रथमतः प्रत्यक्ष अध्याय सुरू करण्यापूर्वी अध्यायाच्या नावाबद्दल आपण माहिती घेणार आहोत आणि त्यानंतर अध्यायाचा सारांश प्रथमतः बघणार आहोत आणि मग प्रत्यक्ष पहिल्या श्लोकापासून आरंभ करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा अध्यायाच्या नावाबद्दल आपण माहिती घेऊयात जी पुस्तकात दिलेली आहे. अध्यायाचे नाव. येथे ज्ञान हा शब्द परमार्थ ज्ञानाचा म्हणजे तत्वज्ञानाचा वाचक आहे. कर्म हा शब्द कर्मयोगाचा म्हणजे योग मार्गाचा वाचक आहे आणि संन्यास हा शब्द सांख्य योगाचा म्हणजे ज्ञानमार्गाचा वाचक आहे. विवेकज्ञान व शास्त्रज्ञान हेही ज्ञान या शब्दाच्या अंतर्गत येते. या चौथ्या अध्यायात भगवंतांनी आपला अवतार घेण्याच्या रहस्याचे तत्वासहित कर्मयोगाचे व संन्यास योगाचे तसेच या सर्वांच्या फलस्वरूप परमात्म्याच्या तत्वाचे जे यथार्थ ज्ञान आहे त्याचे वर्णन केलेले आहे. म्हणून या अध्यायाचे नाव ज्ञान कर्म संन्यास योग असे ठेवले आहे. आता अध्यायाचा सारांश पुढे आपण वाचणार आहोत. दर्शक हो, आपला मराठी उपक्रम 20व्या भागापर्यंत पोहोचला होता. आपण भगवद्गीतेमधील 3 अध्याय पूर्ण केलेले होते आणि त्यावेळेला मी भगवद्गीतेचा हिंदी उपक्रम अगदी समांतर सेम टू सेम दुसरा भगवद्गीता हिंदी उपक्रम चालू केला आणि तो उपक्रम फारच मागे पडला होता. पहिल्या भागापासून सुरुवात केली होती आणि तो आणि हा उपक्रम मला समांतररित्या करायचे होते. म्हणून काही दिवस मी मराठी व्हिडिओज बनवले नव्हते, मराठी उपक्रमाचे व्हिडिओज बनवले नव्हते. मी कंटिन्युअस हिंदी उपक्रमातले व्हिडिओ बनवत होतो. त्यामुळे माझ्या बोलण्यामध्ये हिंदी जास्त रुळायला लागलेली होती. जर ह्या मराठी भागामध्ये किंवा मराठी उपक्रमामध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्ये जर काही हिंदी, उर्दू, अरबी, फारसी शब्द आले तर कृपया मला क्षमा करावी ही आपल्याला नम्र विनंती आहे. चला तर मग या चौथ्या अध्यायाचा सारांश बघूया. सारांश म्हणजे या अध्यायामध्ये कोणत्या श्लोकामध्ये आपल्याला काय ज्ञान मिळणार आहे याच्या हायलाइट्स आपल्याला या 1-2 पानांमध्ये ऐकायला मिळणार आहेत किंवा शिकायला मिळणार आहेत. ह्या संपूर्ण अध्यायाचा सारांश श्लोकनिहाय काय काय अर्थ आहेत त्याचे किंवा काय काय संदेश त्याच्यामध्ये आहे, काय काय उपदेश त्याच्यामध्ये आहे. सुरुवात करतो. या अध्यायाच्या पहिल्या व दुसऱ्या श्लोकात कर्मयोगाची परंपरा सांगून 3ऱ्या श्लोकात कर्मयोगाची प्रशंसा केली आहे. 4थ्या श्लोकात अर्जुनाने भगवंतांना जन्माविषयी प्रश्न केला आहे. त्यावर भगवंतांनी 5व्या श्लोकात स्वतःचे व अर्जुनाचे अनेक जन्म झाल्याचे सांगून असे म्हटले आहे की ही गोष्ट मला माहीत आहे पण तुला माहीत नाही. 6व्या, 7व्या व 8व्या श्लोकात त्यांनी आपल्या अवताराचे तत्व, रहस्य, समय आणि निमित्त यांचे वर्णन केले आहे आणि 9व्या व 10व्या श्लोकात असे सांगितले आहे की भगवंताचा जन्म व कर्म यांना दिव्य समजण्याचे फल व भगवंताचे आश्रित होण्याचे फल हे भगवंताची प्राप्ती हेच असते.
11व्या श्लोकात भगवंतांनी आपले भजन करणाऱ्याला मीही त्याचप्रमाणे भजतो असे सांगितले आहे. 12व्या श्लोकात अन्य देवतांच्या उपासनेचे लौकिक फल शीघ्र प्राप्त होते असे वर्णन केलेले आहे. 13व्या व 14व्या श्लोकात आपण स्वतः संपूर्ण विश्वाचा कर्ता असूनही मला स्वतःला अकर्ता समजावे असे सांगून आपल्या कर्माची दिव्यता व ती जाणण्याचे फल यांना कर्माचे बंधन येत नसते असे भगवंतांनी सांगितले आहे. 15व्या श्लोकात भूतकालीन मुमुक्षूंची उदाहरणे देऊन अर्जुनाला निष्काम भावनेने कर्म करण्याची आज्ञा केली आहे. 16व्या पासून 18व्या श्लोकापर्यंत कर्माचे रहस्य सांगण्याची प्रतिज्ञा करून कर्माचे तत्व दुर्विज्ञेय आहे हे व ते जाणणे हे आवश्यक आहे असे सांगून कर्मामध्ये अकर्म व अकर्मामध्ये कर्म जो पाहतो त्याची त्यांनी प्रशंसा केलेली आहे. 19व्या श्लोकापासून 23व्या श्लोकापर्यंत कर्मामध्ये अकर्म व अकर्मामध्ये कर्म पाहणाऱ्या महापुरुषांची व साधकांची भिन्न भिन्न लक्षणे आणि त्यांचे आचरण यांचे वर्णन करून त्यांची प्रशंसा केलेली आहे. 24व्या पासून 30व्या श्लोकापर्यंत ब्रह्मयज्ञ, दैवयज्ञ आणि अभेद दर्शनरूपी यज्ञ इत्यादी यज्ञांचे वर्णन करून सर्व यज्ञकर्ते हे यज्ञवेत्ते व निष्पाप असतात असे सांगितले आहे. 31व्या श्लोकात सांगितले आहे की त्या यज्ञातून उरलेल्या अमृताचा अनुभव घेणाऱ्यास सनातन ब्रह्माची प्राप्ती होते व यज्ञ न करणाऱ्यांना दोन्ही लोकात सुख मिळत नाही. 32व्या श्लोकात वरील प्रकारचे सर्व यज्ञ हे क्रियेने संपादित होणारे आहेत असे सांगून 33व्या श्लोकात द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानमय यज्ञ उत्तम असल्याचे म्हटले आहे. 34व्या व 35व्या श्लोकात अर्जुनास ज्ञानी महात्म्यांच्या जवळ जाऊन तत्वज्ञान शिकण्यास सांगून तत्वज्ञानाची प्रशंसा केलेली आहे. 36व्या श्लोकात सांगितले आहे की ज्ञान नौकेच्या आधारे पापसमुद्र पार करता येतो. 37व्या श्लोकामध्ये म्हटले आहे की ज्ञान हे अग्नीप्रमाणे सर्व कर्मांना भस्म करते. 38व्या श्लोकात ज्ञानाचे महान पावित्र्य वर्णन करून सांगितले आहे की शुद्ध अंतःकरण असलेल्या कर्मयोग्याला आपोआप तत्वज्ञान होते. 39व्या श्लोकामध्ये म्हटले आहे की श्रद्धादी गुणांनी युक्त असणारा पुरुष ज्ञानप्राप्तीचा अधिकारी असतो आणि ज्ञानाचे फल परमशांती हे प्राप्त होते. 40व्या श्लोकात अज्ञ व अश्रद्धाळू संशयात्मा असणाऱ्या पुरुषांची निंदा करून 41व्या श्लोकामध्ये संशयरहित असलेला कर्मयोगी कर्मबंधनातून मुक्त होतो असे सांगितले आहे. 42व्या श्लोकामध्ये ज्ञानाच्या खड्गाने अज्ञानजनित संशयाचा सर्वस्वी नाश करून कर्मयोगामध्ये अविचलित राहण्याची आज्ञा अर्जुनाला देत व युद्ध करण्याची प्रेरणा देत या अध्यायाचा उपसंहार केलेला आहे. आता नेहमीच्या पद्धतीप्रमाणे प्रत्येक श्लोकापूर्वी त्या श्लोकाचा संबंध या पुस्तकात दिलेला आहे. तो भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातला पहिल्या श्लोकाचा संबंध आपण वाचतो आहोत. 3ऱ्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकापासून 29व्या श्लोकापर्यंत भगवंतांनी अनेक प्रकारे विहित कर्मांच्या आचरणाची गरज प्रतिपादन करून 30व्या श्लोकात अर्जुनाला भक्तिप्रधान कर्मयोगाच्या पद्धतीने ममता, आसक्ती व कामना यांचा सर्वस्वी त्याग करून भगवदर्पण बुद्धीने कर्म करण्याची आज्ञा केली आहे. त्यानंतर 31व्या पासून 35व्या श्लोकापर्यंत त्या सिद्धांतानुसार कर्म करणाऱ्यांची प्रशंसा व न करणाऱ्यांची निंदा करून आसक्ती, द्वेषांच्या ताब्यात न जाता स्वधर्म पालन करण्यावर जोर दिलेला आहे. नंतर 36व्या श्लोकात अर्जुनाने विचारल्यावर 37व्या श्लोकापासून अध्याय समाप्तीपर्यंत काम हाच सर्व अनर्थाचे कारण असल्याचे सांगून बुद्धीने इंद्रिये व मन यांना ताब्यात ठेवून कामास मारण्याची आज्ञा दिलेली आहे. परंतु कर्मयोगाचे तत्व मोठे गहन आहे म्हणून आता भगवंत पुन्हा त्यासंबंधी बऱ्याच गोष्टी सांगण्याच्या उद्देशाने तेच प्रकरण सुरू करून पहिल्या 2 श्लोकात कर्मयोगाची परंपरा सांगून त्याची अनादिता सिद्ध करीत प्रशंसा करीत आहेत. श्री भगवान उवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययं विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवे ब्रवीत. अर्थ पहिल्या श्लोकाचा, श्री भगवान म्हणाले, मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला होता. सूर्याने आपला पुत्र मनु याला सांगितला आणि मनुने त्याचा पुत्र राजा इक्ष्वाकू याला सांगितला. आपल्याकडे मनुस्मृतीवरनं लोकांना फक्त एकच मनु माहिती असतो, पण आपल्याकडे अनेक मनु होऊन गेलेले आहेत. त्यातला सूर्याचा पुत्र जो होता त्याचंही नाव मनु होतं. भगवद्गीता 4था अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग पहिला श्लोकावरील प्रश्न उत्तर आपण आता सुरुवात करत आहोत. पहिला प्रश्न, इथे इमम या विशेषणाबरोबर योगम हे पद कोणत्या योगाचे वाचक आहे
कर्मयोगाचे की सांख्ययोगाचे? उत्तर, दुसऱ्या अध्यायातील 39व्या श्लोकात कर्मयोगाचे वर्णन प्रारंभ करण्याची प्रतिज्ञा करून भगवंतांनी त्या अध्यायाच्या शेवटपर्यंत कर्मयोगाचे व्यवस्थितपणे प्रतिपादन केले. त्यानंतर तिसऱ्या अध्यायात अर्जुनाने विचारल्यानंतर कर्म करण्याच्या आवश्यकतेबद्दल बऱ्याच युक्त्या सांगून 30व्या श्लोकात भक्तिपूर्वक कर्मयोगाप्रमाणे युद्ध करण्यास अर्जुनाला आज्ञा दिलेली आहे. या कर्मयोगामध्ये मन ताब्यात आणण्याची फार गरज असल्याचे सांगून अध्यायाच्या शेवटी बुद्धीने मनाला आवरून कामरूपी शत्रूला मारून टाकण्यास सांगितले. यावरून असे कळून येते की तिसऱ्या अध्यायाच्या शेवटपर्यंत प्रायः कर्मयोगाचेच अंग प्रत्यंगासह प्रतिपादन केलेले आहे आणि इमम या पदाने जे प्रकरण चालू आहे त्याचे ते वाचक असले पाहिजे. म्हणून येथे इमम या विशेषणाबरोबर योगम हे पद कर्मयोगाचेच वाचक होय. पुढचा पॅराग्राफ. याशिवाय योगाची परंपरा सांगताना भगवंतांनी येथे सूर्य, मनु इत्यादींची नावे घेतली आहेत. ते सर्वजण गृहस्थ आणि कर्मयोगीच आहेत. तसेच पुढे या अध्यायाच्या 15व्या श्लोकात पूर्वी होऊन गेलेल्या मुमुक्षींची उदाहरणे देऊन भगवंतांनी अर्जुनास कर्म करण्याची आज्ञा केली आहे. त्यामुळेही येथे इमम या विशेषणाबरोबर योगम हे पद कर्मयोगाचेच वाचक मानणे हेच योग्य वाटते. पुढचा प्रश्न. तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी आत्मानं आत्मना संस्तभ्य, आत्म्याला आत्म्याने निरुद्ध करून असे म्हणून जणू समाधिस्थ होण्यास सांगितले आहे आणि युज समाधौ यानुसार योग या शब्दाचा अर्थही समाधी असाच होतो. म्हणून येथे योगाचा अर्थ मन इंद्रिय यांचा संयम करून समाधी असा मानला तर काय हरकत आहे? उत्तर, तेथे भगवंतांनी आत्म्याने आत्म्यास निरुद्ध करून म्हणजे बुद्धीने मनाला ताब्यात आणून कामरूपी दुर्जय अशा शत्रूचा नाश करण्याची आज्ञा केली आहे. कर्मयोगामध्ये निष्काम भाव हाच मुख्य होय. कामाचा नाश केल्यानेच तो सिद्ध होऊ शकतो आणि मन व इंद्रिय यांना वश करणे हे कर्मयोगाला अत्यंत आवश्यक मानले गेले आहे. म्हणून बुद्धीने मन व इंद्रिय यांना ताब्यात आणणे व कामाला मारून टाकणे ही सर्व कर्मयोगाचीच अंगे आहेत. आणि वरील प्रश्नाच्या उत्तरामध्ये तेथे भगवंताचे म्हणणे कर्मयोगाचे साधन करण्यासाठीच आहे. म्हणून येथे योगाचा अर्थ हठयोग किंवा समाधियोग असा न मानता कर्मयोगच मानला पाहिजे. पुढचा प्रश्न. हा योग मी सूर्याला सांगितला होता, सूर्याने तो मनुला सांगितला आणि मनुने इक्ष्वाकूला सांगितला. ही गोष्ट येथे सांगण्याचे तात्पर्य काय आहे? सुंदर प्रश्न आहे. आपल्याला बघा किती ज्ञान मिळतं या उपक्रमामधून. धन्यवाद त्या जगदयालजी गोविंदकाजींचे, त्या कुलकर्णी साहेबांचे ज्यांनी याचा अनुवाद केला मराठीमध्ये, आणि गीता प्रेस गोरखपूर ज्यांनी हे पुस्तक आपल्याला उपलब्ध करून दिलं. आणि धन्यवाद आपल्या उपक्रमाचे सुद्धा. या प्रश्नाचं उत्तर. या योगाची परंपरा सांगण्यासाठी व हा योग प्रथमतः या लोकी क्षत्रियांना लाभला हे दाखवण्यासाठी व कर्मयोगाची अनादिता सिद्ध करण्यासाठीच भगवंतांनी असे म्हटले असे वाटते. भगवद्गीता 4था अध्याय 2रा श्लोक. एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्टः परंतप. अर्थ बघूया 2ऱ्या श्लोकाचा. हे परंतप अर्जुना, अशा प्रकारे परंपरेने आलेला हा योग राजर्षींनी जाणला, परंतु त्यानंतर पुष्कर काळापासून हा योग या पृथ्वीवर लुप्तप्राय झाला. पहिला प्रश्न 2ऱ्या श्लोकावरचा. अशा प्रकारे परंपरेने प्राप्त झालेला हा योग राजर्षींनी जाणला या म्हणण्याचा भावार्थ काय? उत्तर. यावरून भगवंतांनी असे दर्शवले आहे की एकापासून दुसऱ्याने शिकून अनेक पिढ्यांपर्यंत श्रेष्ठ राजे या कर्मयोगाचे आचरण करीत असत. त्या काळी याचे रहस्य जाणणे हे फारच सोपे होते, परंतु आताच्या काळात असे राहिले नाही. पुढचा प्रश्न. राजर्षी कुणाला म्हणतात? उत्तर. जो राजाही असतो व ऋषीही असतो, म्हणजे जो राजा असूनही वेदमंत्रांच्या अर्थाचे रहस्य जाणणारा असतो त्याला राजर्षी असे म्हणतात. पुढचा प्रश्न. हा योग राजर्षींनी जाणला या म्हणण्याचे तात्पर्य असे आहे काय की इतरांनी तो जाणला नाही? उत्तर. असे नाही, कारण या विभागात दुसऱ्यांनी जाणण्याचा निषेध केलेला नाही. कर्मयोगाचे तत्व जाणण्यात राजर्षींचे प्राधान्य होते हे मात्र नक्की. म्हणून इतिहासामध्ये असा उल्लेख मिळतो की इतर लोकही कर्मयोगाचे रहस्य राजर्षींच्याकडून शिकून घेत असत. इथे आपल्याला दिसून येतं की आपल्याकडे वर्णव्यवस्था होती, आपल्याकडे जाती व्यवस्था नव्हती. इथं क्लिअर कट म्हटलंय की इतिहासामध्ये असा उल्लेख मिळतो की इतर लोकही कर्मयोगाचे रहस्य राजर्षींच्याकडून शिकून घेत असत. म्हणून भगवंतांच्या म्हणण्याचे असे तात्पर्य वाटते की राजे लोक प्रारंभापासूनच या कर्मयोगाचे अनुष्ठान करीत आले आहेत आणि अर्जुना, तूही राजवंशात उत्पन्न झालेला आहेस, म्हणून तुलाही तो अधिकार आहे व कर्मयोग हाच तुझ्यासाठी सोपा आहे. पुढचा प्रश्न.
बऱ्याच काळापासून तो योग या जगातून जवळजवळ नाहीसा झाला आहे या म्हणण्याचा भावार्थ काय? उत्तर, असे म्हणून भगवंतांनी असे दर्शवले आहे की जोपर्यंत ती परंपरा होती तोपर्यंत त्या कर्मयोगाचा प्रचार या पृथ्वीवर चालू राहिला. त्यानंतर जसजशी माणसांमध्ये भोगांची आसक्ती वाढत गेली तसतशी कर्मयोगाचे अधिकारी असणाऱ्या लोकांची संख्या कमी होत गेली. अशा प्रकारे ऱ्हास होत होत शेवटी कर्मयोगाची ती कल्याणकारी परंपरा नष्ट झाली. म्हणून त्याचे रहस्य समजावणाऱ्या व आचरण करणाऱ्या लोकांचा या जगात बऱ्याच पूर्वीपासून जवळजवळ अभाव झाल्यासारखा आहे. पुढचा प्रश्न, पहिल्या श्लोकात तर योगमच्या बरोबर अव्ययम हे विशेषण लावून हा योग अविनाशी असल्याचे सांगितले आहे आणि येथे तर भगवंत म्हणतात की तो नष्ट झालेला आहे. या परस्पर विरोधी विधानांचा अर्थ काय? जर तो अविनाशी आहे तर त्याचा नाश होता कामा नये आणि जर तो नाश होत असेल तर मग तो अविनाशी कसा? उत्तर, परमात्म्याच्या प्राप्तीचे साधनरूप असलेले कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग इत्यादी जितकी म्हणून साधने आहेत ती सर्व नित्य आहेत, त्यांचा कधी अभाव होत नाही. जर परमेश्वर नित्य आहे तर त्याच्या प्राप्तीसाठी त्यानेच ठरवलेले अनादि नियम अनित्य असू शकणार नाहीत. जेव्हा जेव्हा जगाचा आविर्भाव होतो तेव्हा तेव्हा भगवंताचे सर्व नियम सुद्धा एकदमच प्रकट होतात आणि जेव्हा जगाचा प्रलय होतो त्यावेळी नियमांचाही तिरोभाव होतो, परंतु त्यांचा अभाव कधीही होत नाही. अशा प्रकारे या कर्मयोगाची अनादिता सिद्ध करण्यासाठी पूर्वीच्या श्लोकात त्याला अविनाशी असे म्हटले गेले आहे. म्हणून या श्लोकात तो योग बऱ्याच काळापासून नष्ट झालेला आहे असे म्हटले आहे. त्याचे तात्पर्य असे समजले पाहिजे की बऱ्याच काळापासून या पृथ्वीवर कर्मयोगाचे रहस्य जाणणाऱ्या श्रेष्ठ पुरुषांचा जणू अभाव झालेला आहे, त्यामुळे तो अप्रकट झालेला आहे. त्याच्या या लोकी तिरोभाव आहे. याचा अर्थ असा नव्हे की त्याचा अभाव झालेला आहे. त्याचा या लोकी तिरोभाव आहे म्हणजे आत्ता आपल्याला दिसत नाहीये, याचा अर्थ असा नाही की ती गोष्ट नाहीच आहे. म्हणजे जी गोष्ट आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीये ती गोष्ट अस्तित्वातच नाही असा त्याचा अर्थ होत नाही. अशा आशयाचं हे वाक्य आहे. मला वाटलं म्हणून मी बोलून दाखवलं. याचा असा अर्थ नव्हे की त्याचा अभाव झालेला आहे, कारण सत्वस्तूंचा कधीही अभाव होत नाही. पूर्वश्लोकात सांगितल्याप्रमाणे सृष्टीच्या प्रारंभी परमेश्वरापासून याचा प्रादुर्भाव होतो, मग मध्येच वेगवेगळ्या कारणांनी कधीतरी या योगाचा आविर्भाव होतो, नंतर मध्येच या योगाचा तिरोभाव होतो आणि कधी प्रकाश व विकास होत असतो. असे होत होत प्रलयाच्या वेळी तो अखिल जगतासह भगवंतामध्येच विलीन होऊन जातो. यालाच नष्ट होणे किंवा अदृश्य होणे असे म्हणतात. वास्तविक तो अविनाशी आहे म्हणून त्याचा कधीही अभाव होत नाही. आणि पुढे येतो भगवद्गीता अध्याय क्रमांक 4 श्लोक क्रमांक 3. स एवायं मया तेद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम्. अर्थ बघूयात तिसऱ्या श्लोकाचा. तू माझा भक्त आणि प्रिय सखा आहेस म्हणून तोच हा पुरातन योग आज मी तुला सांगितला आहे, कारण हा अतिशय उत्तम व रहस्यमय आहे, अर्थात गुप्त ठेवण्याजोगा आहे. पहिला प्रश्न तिसऱ्या श्लोकावरचा, तू माझा भक्त व सखा आहेस या म्हणण्याचा भावार्थ काय? उत्तर, असे म्हणून भगवंतांनी असे सुचवले आहे की अर्जुना, तू माझा चिरकालीन अनुगत भक्त आणि प्रिय सखा आहेस, म्हणून मी तुझ्यासमोर अत्यंत गुप्त गोष्टही उघड करीत आहे. प्रत्येक मनुष्यासमोर हे रहस्य उघड केले जात नाही. म्हणजे आपल्यासमोर जे रहस्य उलगडलं जात आहे भगवद्गीतेद्वारे आणि आपल्या या उपक्रमाद्वारे, गीता प्रेस गोरखपूरच्या पुस्तकाद्वारे, हे रहस्य प्रत्येक मनुष्यासमोर उघड केलं जात नाही. अंदाज करा की जगामध्ये करोडो सनातनी लोक आहेत, पण करोडो लोकांपैकी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या लोकांना भगवद्गीता जाणून घेण्याची, शिकण्याची इच्छा होते आणि त्यातल्या अतिशय नगण्य लोकांपर्यंत हा संदेश पोचतो किंवा ही जी संधी आपल्याला या उपक्रमाद्वारे मिळते ती संधी त्या लोकांपर्यंत पोचते. म्हणून भगवंत असं म्हणतायत की प्रत्येक मनुष्यासमोर हे रहस्य उघड केले जात नाही. पुढचा प्रश्न, तोच हा पुरातन योग आज मी तुला सांगितला आहे या वाक्याचा अभिप्राय काय? उत्तर, या वाक्यात सहा एव आणि पुरातनः या दोन पदांचा उपयोग करून योगाची अनादिता सिद्ध केलेली आहे. ते या पदाने अर्जुनाच्या अधिकाराचे निरूपण केलेले आहे आणि अद्य या पदाने या योगाच्या उपदेशाची वेळ सांगितली आहे. त्याचे तात्पर्य असे की जो योग मी प्रथमतः सूर्याला सांगितला होता आणि ज्याची परंपरा अनादी काळापासून चालत आलेली आहे, तोच पुरातन योग आज या युद्ध प्रसंगात तुला अत्यंत व्याकुळ व शरणागत झालेला पाहून तुझ्या शोकाची निवृत्ती व्हावी व तुला कल्याणाची प्राप्ती व्हावी म्हणून मी तुला सांगितलं आहे. शरणागतीबरोबरच अंतःकरणातील व्याकुळतापूर्ण जिज्ञासा ही एक अशी साधना आहे की जी मनुष्याला परम अधिकारी बनवून टाकते.
बघा त्यांनी केवळ कसं स्पष्टपणे म्हटलं की व्याकुळतापूर्ण जिज्ञासा, म्हणजे भगवद्गीता जाणून घेण्याची जर आपल्यामध्ये जिज्ञासा असेल तर ही एक अशी साधना आहे की जी मनुष्याला परम अधिकारी बनवून टाकू शकते. तू आज आपला हा अधिकार खरोखरच सिद्ध केलेला आहेस, असा यापूर्वी कधी केला नव्हतास. म्हणूनच मी यावेळी तुझ्यासमोर हे रहस्य उघड केले आहे. पुढचा प्रश्न, हे मोठे उत्तम रहस्य आहे या म्हणण्याचा आशय काय? उत्तर, असे म्हणून भगवंतांनी हे दर्शवले आहे की हा योग सर्व प्रकारच्या दुःखातून व बंधनातून मुक्त करून परमानंद स्वरूप असलेल्या अशा परमेश्वराची सुगम रूप प्राप्ती करून देणारा आहे. म्हणून तो अत्यंत उत्तम व फारच गोपनीय आहे. याशिवाय याचा असाही आशय आहे की मीच स्वतः सूर्यादींना या योगाचा उपदेश करणारा आहे आणि तोच योग मी तुला सांगितला आहे, कारण तू माझा भक्त आहेस. असे म्हणून मी जो स्वतःचा ईश्वर भाव प्रकट केलेला आहे हीच मोठी रहस्याची बाब आहे. म्हणून अनाधिकाऱ्यासमोर हे कधीही प्रकट करू नये. दर्शकांनो, आपण बऱ्याच दिवसानंतर हा भाग बनवत आहोत आणि मध्ये बराच गॅप पडलेला आहे. आपल्याला ऐकण्याची सवय कदाचित राहिलेली नसेल, मोठा भाग एकदम आपण ऐकू शकणार नाही. म्हणून या 21व्या भागाच्या इतिश्रीच्या दिशेला आपण आता इथूनच जाऊयात. 3रा श्लोकावरती आपण थांबूयात. पुढच्या 22व्या भागामध्ये आपण भगवद्गीता अध्याय क्रमांक 4च्या 4थ्या श्लोकापासून आरंभ करूयात. तत्पूर्वी आपल्याला नेहमीची विनंती की हा उपक्रम जर आपल्याला आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा. आपल्या भगवद्गीतेबद्दलच्या, आपल्या उपक्रमाबद्दलच्या, ह्या अध्यायाबद्दलच्या ज्या काही भावना असतील, जे काही आपले विचार असतील ते सर्व आपल्या या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये अवश्य पोस्ट करा. ही आपल्याला नम्र विनंती आहे. जेवढे लाईक्स आणि कॉमेंट्स ह्या व्हिडिओला जास्त येतील तेवढे हे भगवद्गीतेचे ज्ञान जास्तीत जास्त सनातनी लोकांसमोर जाणार आहे. त्यामुळे आपले लाईक्स आणि कॉमेंट्स हे यावेत ही आपल्याला प्रार्थना आहे. आणि आपली नेहमीची शेवटची विनंती की माझा चॅनल केदार सीकर सनातन संस्कार याचे नोटिफिकेशन अजून जर आपण ऑन करून ठेवलेले नसतील तर कृपया या चॅनलचे नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून पुढील येणाऱ्या भागांचे नोटिफिकेशन आपल्याला अवश्य मिळत राहतील. चला तर भेटूयात पुढच्या 22व्या भागामध्ये, जिथे आपण भगवद्गीता अध्याय क्रमांक 4च्या 4थ्या श्लोकापासून श्री गणेशा करणार आहोत. तोपर्यंत सर्वांना जय श्रीहरी, जय श्रीहरी, जय श्रीहरी. धन्यवाद.